हॅलो फ्रेंड्स, तर मी आज आलेले इकडं आमच्या आंब्याच्या झाडाखाली बसायला. तर बघू शकता तुम्ही आमचं सदाफुलीचं झाड कसं आहे. मी आत्ताच पापडं करून आलेले, तांदळाचे पापडे केले बघा. आम्ही तुम्हाला दाखवते मी तांदळाचे पापडे कसे केले म्हणून. तर बघू शकता तुम्ही आमचे तांदळाचे पापड कसे आलेले आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आमचे पापड कसे आलेले आहे म्हणून. इकडं मी पेरूच्या झाडाला पाणी टाकायला गेले होते. खूप सारं ऊन होतं. बघू शकता तुम्ही कसं ऊन पडलेलं आहे. आणि मी पेरूच्या झाडाला आणि चिंचाच्या झाडाला पाणी टाकलं. बघा ऊन कसं आहे. पाठीमागं आमचा आंबा. बघू शकता तुम्ही आमच्या आंब्याला खूप साऱ्या कैऱ्या लागलेल्या आहे बघा. खूप मोठमोठ्या कैऱ्या लागलेल्या आहे आमच्या आंब्याला. आणि भरपूर सारं ऊन पडलेलं आहे इकडं. तुम्ही बघू शकता भरपूर असं ऊन पडलेलं आहे बघा. आणि आता आमच्या शेतामध्ये फक्त मका आहे. इकडं पपयाचं झाड आहे, पेरूचं झाड बघू शकता. सगळं आमचा कोंबडा बसलेला आहे. आणि कोंबडा इथं ना थोडंसं म्हणजे थंड हवेचं ठिकाणी म्हणजे झाडं ते असल्यामुळे ते ना कोंबडा गार सावलीला बसलेला आहे. आणि बघा कैऱ्या कशा लागल्यात आमच्या झाडाला. बघू शकता तुम्ही किती छान कैऱ्या लागलेल्या आहे बघा. ती मस्त अशी गोड अशी सुंदर अशी कैरी बघा. इकडं कैऱ्यावरती तर भरपूर लागलेल्या आहे कैऱ्या. कैरी पण मोठमोठे, पेरूला डबल फुलं लागले तिकडं. बघू शकता तुम्ही किती छान आंब्याचं झाड आहे आमचं. इकडं गुलाबाचं झाड आहे. गुलाबाच्या झाडाला सध्या तर 4-5च फुलं आहे उन्हाळ्यामुळं. आणि इकडं बघितलं तर इकडं आमचं पेरूचं झाड आहे बघा. पेरूचं झाड बघा किती छान आहे, सुंदर असे. आणि एवढं छोटासा पेरू ना असा गोड वाटतो ना खायला, लय गोड लागतो. आणि इकडं पपायाचे झाड आहे. पपायाला सध्या आता म्हणजे पपायाचं सीझन गेलं म्हणजे आता, तरी पण याला पपया आहेच. तीच मोठं लावलेलं आहे आणि खूप सारं गिनी गवत लावलेलं आहे. हे आमच्या जनावरांसाठी लागतं बघा खायला. 2 गाय असल्यामुळं त्यांना खायला लागतं बघा. मी तुम्हाला ना आमचं दुसरं आंब्याचं झाड दाखवते बघा. त्याला तर इतक्या कैऱ्या आलेल्या आहे बापरे, इतक्या साऱ्या कैऱ्या आल्या ना. खोडापासून तर त्याला कैऱ्या आलेल्या आहे. तुम्ही बघू शकता किती कैऱ्या आलेल्या आहे बघा. तुम्ही कैऱ्या किती आलेल्या आहे त्याला बघा. खोडापासून तर इतकं वरती शेंड्यापर्यंत कैऱ्या आलेल्या आहे त्याला. इतक्या मोठ्या कैऱ्या आहे ना. तुम्ही बघू शकता कसे आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा कसे कैऱ्या.